कसबा बावड्यातील संकपाळ नगर इथल्या विघ्नेश्वर गणेश मंदिराचं भूमिपूजन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, आर्किटेक्ट शिरीष बेरी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून संकपाळ नगरमधील गणेश मंदिर आणि त्याच्या बाजूला हॉल उभारण्याची मागणी होती, मात्र प्रत्यक्षात या कामाला आजपासून सुरुवात होत असल्यानं याचा मनस्वी आनंद असल्याच्या भावना व्यक्त केल्या। कसबा बावड्यातील आपला एकोपा असाच ठेवूया, गावची अस्मिता स्वाभिमान असाच ठेवूया। संकपाळ नगरचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्नही अंतिम टप्प्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या सोडवल्या आहेत। लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या हॉलसाठी आमदार सतेज पाटील यांनी 15 लाख रुपयांचा निधी देण्याचं यावेळी जाहीर केलं। तुमच्या हयातीत तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम आम्ही निश्चितपणे या निमित्तानं या ठिकाणी करू, ही ग्वाही मी या निमित्तानं या ठिकाणी देतो। नेहमी इथं गणेश उत्सवाच्या वेळी येत असताना मी नेहमी म्हणायचो की इथं एखादा हॉल वगैरे काहीतरी आपण केला पाहिजे, आणि बेरी साहेबांनी उदार हेतूनं 5 लाख रुपये देण्याचं नियोजन केलेलं आहे। आता जवळजवळ 25 लाखाचं एस्टिमेट साधारणपणे या हॉलचं होईल, कारण की इथं हॉल करून पलीकडच्या बाजूला मंदिर असा प्लॅन आपला तयार केलेला आहे। त्यामुळे हॉलला मी माझ्याकडून एक 15 लाख रुपये या ठिकाणी देणार आहे। आर्किटेक्ट शिरीष बेरी यांनी यावेळी बोलताना विघ्नेश्वर गणेश मंदिर आणि हॉलसाठी सर्वतोपरी आपलं सहकार्य राहील अशी ग्वाही दिली। यासाठी 5 लाख रुपयांची देणगीही त्यांनी जाहीर केली। यावेळी मानसी शिरीष बेरी, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, मोहन सालपे, संदीप नेजदार, विलास दाभोळकर, सामाजिक कार्यकर्ते संग्राम पाटील, सुरेश कोटकर, शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष रेणुदास कोटकर, उपाध्यक्ष युवराज सुतार, अतुल महेकर, विनायक खामकर, अजिज शेख, अमित मोरे, ॲडव्होकेट निलेश नरुटे आदी उपस्थित होते।